श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. त्यातला हा एक सोपा उपाय आहे. आपल्या घरामध्ये एक वस्तू ठेवल्याने आपल्याला श्रीमंत धनवान होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, कोणीही थांबवू शकणार नाही. वास्तुशास्त्रामध्ये या उपायाचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की या वस्तूमुळे आपल्या घरात खूप पैसा प्रचंड प्रमाणात येऊ लागतो, आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो. तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करता, घरामध्ये पैसा येत नाही. त्या उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये आपली प्रगती होत नाही, आपला व्यवसाय ठप्प पडला आहे. याचं कारण कोणतंही असो, पण हा एक उपाय केल्यावर आपल्याला दिसेल की आपला व्यवसाय सुरळीत चालू लागला आहे, आपल्या नोकरीमध्ये यश मिळत आहे. काही दिवसातच आपण त्या उद्योगामध्ये भरारी घेतलेली, प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल. ज्या वस्तूबद्दल बोलत आहोत, ती वस्तू सामान्यातला सामान्य व्यक्ती आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील या उपायाचा उल्लेख आढळतो. हा उपाय भरपूर लोकांनी केला आहे व याचा अनुभव पण घेतला आहे आणि याचा त्यांना फायदा पण झालेला आहे. हा उपाय असा आहे की आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजेच मुख्य दार आहे, त्या दरवाजाच्या जवळ पाणी भरलेली एखादी वस्तू ठेवा. ती छोटी का असेल, वस्तू ठेवण्याचे काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार हा खूप प्रभावी उपाय आहे, पण याचे काही नियम पाळावे लागतात. पहिली गोष्ट, आपण जी वस्तू दरवाजाजवळ ठेवणार आहे ती अगदी मंगलदायी असणार आहे. आपल्या दरवाजाच्या डाव्या बाजूला ही वस्तू आपण ठेवायची आहे. घरातून बाहेर बघत असताना जी डावी बाजू येईल त्या डाव्या बाजूला ही वस्तू ठेवायची आहे. हे नियम आहे आणि हे अगदी कटाक्षाने पाळायला पाहिजे, कारण ही दिशा ठरवणार आहे आपल्याला कोणत्या प्रकारचे फळ मिळणार आहे. जर हा उपाय तुम्ही चुकीचा केला, म्हणजेच जर तुम्ही हे वस्तू घराच्या उजव्या बाजूला ठेवला, फायदा तर होणारच नाही, पण तुम्हाला याचा खूप वाईट परिणाम भोगावा लागणार. दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक घरातील दरवाजाच्या दोन्ही बाजूला ही वस्तू ठेवतात, कारण प्रचंड पैसा येईल असं त्यांना वाटत असतं, पण असं काहीच होत नाही. या उलट त्या घरावर खूप मोठं संकट येतं. त्यामुळे फक्त डाव्या बाजूलाच ही वस्तू ठेवावी. तुम्ही जे काही भांडं ठेवलं आहे ते स्वच्छ असावे, जेणेकरून त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळेल. अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.